देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी 6वे स्थान असणाऱ्या खेड तालुक्यातील श्री क्षेत्र डाकिण्या भीमाशंकरच्या दर्शनासाठी शनिवार आणि रविवारी मोठ्या प्रमाणावर भाविक भक्तांची गर्दी होताना दिसत आहे। रविवारी 22 जून रोजी तर एसटी बस स्थानकापर्यंत भाविकांची दर्शन रांग लागली होती। या भागात असलेली प्रचंड गर्दी पाहून कुटुंबासह आलेले भाविक मुखदर्शन घेऊन परतत होते। मंदिराच्या उजव्या बाजूने केलेली मुखदर्शनाची व्यवस्था म्हणजे अत्यंत किचकट आहे, त्यामुळे मंदिर सभोवताली मोठी गर्दी होत असल्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता आहे। प्रचंड धुक्यासह संततधार पावसामुळे संपूर्ण भागात अंधार असतो। मंदिर परिसरातून मुखदर्शन घेऊन गुप्तशंकराकडे अथवा राम मंदिर बाजूला भाविकांना सोडण्यास नेमलेला कर्मचारी बेशिस्तपणे वागत असल्याच्या तक्रारी भाविक करत आहेत। बसस्थानकापासून मंदिर बाजूकडे येणाऱ्या रस्त्याने काही भाविकांच्या व्हीआयपी गाड्या दर्शनासाठी सोडण्यात येत असून तर काही जण दुचाकीवरून भाविकांना आणून पुन्हा दर्शन करून सोडताना दिसत आहेत। या भागात आता देवदर्शनासाठी पैसे घेऊ नयेत अशा आशयाचे फलक जागोजागी लावलेले पाहावयास मिळत आहेत। फ्लेक्स बोर्ड लावूनही येथील मंडळींचे पैसे घेण्याच्या जुन्या खोडी कायम आहेत, त्यामुळे भीमाशंकर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची ससेहोलपट कायम असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत।